ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नाशिक शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। आपण सध्या रामकुंडावरील परिस्थिती पाहत आहोत। गोदावरी नदी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी ओसंडून वाहत असल्याचं पाहायला मिळतंय। गोदावरी नदीचं रौद्र रूप जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। पुराचा मापदंड समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या देखील सध्या छातीपर्यंत पाणी आल्याचं पाहायला मिळत आहे आणि पुन्हा एकदा गोदावरी नदीला आपल्याला पूर आल्याचं दृश्य जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय। रामकुंड परिसर असेल, रामकुंडातील मंदिरं असतील, अनेक लहान मोठी पूल असतील ती आपल्याला पुराच्या पाण्यामध्ये गेल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर बघितलं तर समोरचं आपल्याला सिद्ध पाताळेश्वर मंदिर जे आहे ते पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये 5447 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदी पात्रात करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन आपल्याला पूर सदृश्य परिस्थिती जी आहे ती गोदावरी नदीची निर्माण झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। जर आणखी अशाच पद्धतीचा पाऊस जर सुरू राहिला तर टप्प्याटप्प्यानं धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाच्या माध्यमातून सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आला आहे। कॅमेरा पर्सन कुशाल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।